नमस्कार. श्री आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पंचकर्मापूर्वी जे स्नेहपान, साधारण घृतपान किंवा तैलपान जे आपण पेशंटला सांगतो, जे पंचकर्माचं पूर्वकर्म आहे ते आपण कशा प्रकारे करतो आणि त्याच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. साधारण पेशंटच्या पंचकर्मामध्ये स्नेहपान हे पहिले 5 ते 6 दिवस केलं जातं. तर हे तूप किंवा तेल किती प्यावं ह्याची मात्रा ml मध्ये ही आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेली नाही. त्याची मात्रा ही व्यक्तिसापेक्ष असते. म्हणजे जसं काही पेशंटचा अग्नी असेल, जशी पेशंटची अन्न पचवायची ताकद असेल, त्याप्रमाणे पेशंटची घृतपानाची किंवा तैलपानाची मात्रा ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. सो आपण पेशंटला सांगताना, सुरुवात करताना कशा प्रकारे करतो की पेशंटला आपण साधारण तुपाच्या या अशा 3 बाटल्या दिलेल्या असतात. ही एक बाटली साधारण 100 ml ची असते. सो सकाळी लवकर उठून साधारण 6च्या आसपास यातलं अर्ध तूप वाटीमध्ये काढून कोमट करून ते पेशंटला प्यायचं असतं. हे तूप प्यायल्यावरती थोडंसं कोमट पाणी प्यायलं तरी चालतं. मग साधारण हे 50 ml जे आपण तूप प्यायलेलो आहोत ते पचायला पेशंटला पुढचे 6 तास लागले पाहिजेत. ह्याला आपण मध्यम मात्रेतलं स्नेहन केलं असं म्हणतो. म्हणजे सकाळी 6 वाजता जे आपण तूप घेतलेलं आहे ते साधारण 12 वाजता पेशंटला तूप पचलं पाहिजे. जर ते तूप लवकर पचलं तर आपण नेक्स्ट डे पेशंटला जास्त मात्रेत तूप देतो आणि ते तूप जर 12 पेक्षा उशिरा पचलं तर आपण नेक्स्ट डे पेशंटला कमी मात्रेमध्ये तूप देतो. सो आता हे तूप पचलं हे आपण कसं समजायचं हा पेशंटचा कॉमन प्रश्न असतो. तर आपण पार्टीचं जेवण जेवल्यानंतर आपल्याला जो ढेकर येतो त्याला पार्टीच्या जेवणाचा वास असतो. आपल्याला काहीही खायची इच्छा होत नाही, आपलं पोट पूर्णपणे भरलेलं आहे ही संवेदना आपल्याला जाणवते. सेम सकाळी 6 वाजता तुम्ही तूप प्यायल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमचं पोट हे तुपाने भरलेलं आहे. तुम्हाला दुसरं काहीही खायची इच्छा होणार नाही. आणि जर काही ढेकर येईल त्या ढेकराला तुपाचा एक स्पेसिफिक वास असेल. सो ही लक्षणं जर तुम्हाला जाणवता आहेत तर ह्याचा अर्थ तुमच्या पोटामध्ये तूप आहे आणि त्याचं पचन चालू आहे. एकदा का ते तूप पचलं आणि पोटातनं खाली गेलं की तुम्हाला पोट रिकामं झाल्याची संवेदना येईल, तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटेल आणि जो ढेकर येईल तो शुद्ध असेल, त्यातनं शुद्ध वारा बाहेर येईल. सो अशी लक्षणं ही 12 वाजता जाणवली की मग पेशंट मला येऊन सांगतो की डॉक्टर मला आज तूप साधारण 12 वाजता पचलं किंवा आज 1 वाजता पचलं किंवा आज तूप मला 10:30 वाजताच पचलं. मग 10:30 वाजता तूप पचलं असं पेशंटने सांगितलं तर नेक्स्ट डे पेशंटला सांगतो अजून 10-15 ml तूप एक्स्ट्रा घ्या. जर पेशंट म्हटले मला तूप पचायला 3 वाजले तर मी सांगतो पेशंटला की नाही 20 ml तूप कमी घ्या. अशा पद्धतीने आपण तुपाची मात्रा जी आहे ती ॲडजस्ट करत असतो. आता पेशंटनी सकाळी 6 वाजता तूप घेतलं की त्याच्यानंतर पेशंटनी दुसरं काहीही नाश्ता करणं हे अपेक्षित नाही, कारण आपण पोटभर तूप प्यायलेलो आहोत. सो शरीराला वेगळा नाश्ता करायची अशी काही गरज नाही. पण रोजचा जो आपल्याला चहा प्यायची सवय असेल तर तेवढा घ्यायला हरकत नाही. थोडं कमी दूध टाकून तुम्ही चहा घेऊ शकता. साधारण सकाळी 6 वाजता तूप प्यायल्यापासून ते तूप पचेपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तेव्हा कोमट पाणी पिणं हे अपेक्षित आहे की जेणेकरून कोमट पाणी प्यायल्यामुळे तूप पचायला चांगल्या पद्धतीने मदत मिळते आणि ते तूप चांगल्या पद्धतीने पचतं. कारण आपल्याला पंचकर्मासाठी हे तूप नीट पचणं हे खूप गरजेचं आहे. सो पण काही पेशंटला रोजची 9 वाजता नाश्ता करायची सवय असते. मग अशा परिस्थितीत पेशंटला उगाचच सायकोलॉजिकली भूक लागते की बाबा 9 वाजता मला काहीतरी खायचं आहे. त्यावेळी मी पेशंटला सांगतो की शक्यतो थोडासा ढेकर काढून बघा. जर तुपाचा वास आहे तर मनाला समजावा नाही आपल्या पोटात पचन चालू आहे. सो तशी काही आपल्याला शरीराला खरीच गरज नाही आहे. हे जे वाटतंय ही रोजची सवय आहे म्हणून वाटतंय. मग थोडंसं गरम पाणी पिऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. सो हे असं आपल्याला पहिले 5 दिवस हे तूप प्यायचं आहे. मात्रा जी आहे ती व्यक्तिसापेक्ष आहे. 50 ml नी आपण सुरुवात करतो आणि पुढच्या मात्रा मग माझ्याशी डिस्कस करून मी पेशंटला पुढे कशा घ्यायच्या आहेत त्या पद्धतीने आपण पेशंटला सांगतो. हे तूप प्यायल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची वातावरण निर्मिती होते पंचकर्मासाठी की जेणेकरून दोषांची शुद्धी ही चांगल्या पद्धतीने होते आणि पंचकर्माचे कुठल्याही प्रकारचे त्रास आपल्याला होत नाही आणि पंचकर्म हे सुकर आणि चांगलं होतं आणि त्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स आपल्याला मिळतात. त्यामुळे तितक्याच श्रद्धेने आणि सांगितलेले नियम पाळून
हे तूप पिणं हे चांगलं पंचकर्म होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. या आणि अशा प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला जरूर फॉलो करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.